नाही लागत म्हणते बरं आणि रोज चढते उरावर करू देत नाही मी करू देत नाही माझी दुखते रे कमर करू देत नाही मी करू देत नाही माझी दुखते रे कमर करू देत नाही मी करू देत नाही माझी दुखते रे कमर करू देत नाही मी करू देत नाही माझी दुखते रे कमर नाही लागत म्हणते बरं रोज चढते उरावर नाही लागत म्हणते बरं रोज चढते उरावर करू देत नाही मी करू देत नाही मी माझी दुखते रे कमर करू देत नाही मी करू देत नाही मी माझी दुखते रे कमर करू देत नाही मी करू देत नाही मी माझी दुखते रे कमर करू देत नाही मी करू देत नाही मी माझी दुखते रे कमर पोटचा शाहीर होईल म्हणत असतील या बाया ते बसलेल्या बाया नाही का म्हणत असतील हो हो हितभर लाया पाण्याला आमचं गाणे कसे म्हणते कोटचे नाही प्रत्येक गाण्याला आधार असते तुम्हाला सांगतो या सुरमाताई सारखंच एक बाई असते सुरमाताई सारखी एक बाई असते आणि तिचं लग्न होते तिला 2 मुलं असतात परंतु मुलं लहान असताना तिचा नवरा मरून जाते आणि ती आपल्या घरची श्रीमंत असते म्हणजे 25-30 एकर तिच्याकडे जमीन असते तर मग ते बैलाची हे बैल कोण चालवलेले जे बैलाची जोडी विकते आणि तुम्हाला सांगतो काही पैसे टाकून कंपनी मधून महिंद्रा फॅक्टरी मधून एक ट्रॅक्टर आणते घेऊन लाल कलरचा महिंद्रा कंपनी लाल कलरचा ट्रॅक्टर आणते घरी पण आता चालवण कोण तर तिच्या गावात एकही जण नाही सब पैदल काम राहते नाही का तर तिने माहित होती त्या बाईले मग ते एक जण चालवते पारडीचा निशाणशाही तर ते मला फोन करते म्हणते भाऊ तुम्हाला ट्रॅक्टर चालवता येते ना तर म्हणते तुम्हाला मध्ये नौकर ठेवायच्या मध्ये ट्रॅक्टर चालवायला भाऊ मध्ये गरज होती तर सांगा पैसे महिन्याचे पैसे किती मी म्हणलं घेईन 1500 रुपये महिना लागेल बापा एवढे मोठे काही कमी कर नका भाऊ पाय बाई म्हणलं आता ठीक आहे कमी कर म्हणतेस तर म्हणलं 2000 रुपये कमी द्यायचे पण 13000 रुपये महिना मला पाहिजे आणि पाय म्हणलं मी ट्रॅक्टर चालवायचं काम करीन याच्या व्यतिरिक्त दुसरं काम करणार नाही ठीक आहे भाऊ म्हणते तर मग माझी ड्युटी चालू होते सकाळी आपला डब्बा घेऊन जाणे ट्रॅक्टरच्या उरावर बसलं चाबी टाकली चालू केलं तर कधी सकाळी कल्टिवेटर मारायला न्यायचं कधी फन मारायला न्यायचं तेवढ्या ते समाधान नाही झालं तर पुन्हा संध्याकाळी प्याऊ मारायला न्यायचं तर तो ट्रॅक्टर एक दिवस काय झालं त्या बाईच्या स्वप्नामध्ये गेला आणि माय स्वप्नामध्ये आला तुम्हाला सांगतो स्वप्नामध्ये गेला आणि काय म्हणते काय म्हणते साला म्हणते याच्या म्हणते रोजच्या रोज आलं का बस उडावर बसते चालू केलं काय प्याऊ मारायला नेते काय फल मारायला नेते काय चिखला करायला नेते काय कल्टिवेटर मारायला नेते त्या माय म्हणते मला तू यासारखं जर बोलता आलं तर म्हणते त्याच्यासारखं याने बसून असतं त्याला म्हणते आपल्या घरी ट्रॅक्टर निर्जीव असते पण त्याच्या भावना म्हणतात मॅडमजी समजलं का तो निर्जीव आहे याची जाणभान मला आहे पण त्याच्या भावना म्हणतात मला जर त्यासारखं मी जर सजीव असतो तर ते खांदा शेकायला मला उशीर नव्हतं लागत असा ट्रॅक्टर म्हणते आणि ते व्यथा तिला सांगते ते मला सांगते नाही का असं झालं म्हणते मला काही नाही होत पाहिल्या जाईल नाही लागत म्हणते बरं आणि रोज चढते उरावर करू देत नाही मी माझी रे कंबर आणि मग परिस्थिती काय आहे जरा लक्ष देऊ नये का आणि त्या माणसाविषयी तो ट्रॅक्टर काय बोलते आहे जरा लक्ष देऊ नये का बंधूंनो ते सगळे शेतकरी बांधव आहेत याची मला जाण आहे आणि म्हणून का काय म्हणायचं माझा विचार करत नाही रोज बसाची करते घाई माझा विचार करत नाही रोज बसाची करते कधी सकाळी बसते बाई कधी दुपारी बसते बाई कधी सकाळी बसते बाई कधी दुपारी बसते आणि एवढा ते म्हणते याचं समाधान नाही होत म्हणते मग का करते
सकाळी बसते तर बसते, दुपारी बसते. हा. दुपारी बसल्यानंतर याची तलप नाही जाई म्हणते. घे. माझा विचार करत नाही नाही आणि रोज बसाची करते घाई. आणि कधी सकाळी बसते बाई, कधी दुपारी बसते बाई, आणि सायंकाळी याची मरमरा. मरते नाही बघ. सायंकाळी नेते म्हणजे पण प्याऊ माराले. सायंकाळी याची मरमरा. हा, करू देत नाही मी, करू देत नाही मी माझी दुःखे रे कमरा. करू देत नाही मी, करू देत नाही मी माझी दुःखे रे कमरा. करू देत नाही मी, करू देत नाही मी माझी दुःखे रे कमरा. करू देत नाही मी, करू देत नाही मी माझी दुःखे रे कमरा. नाही लागत म्हणते बरं, मग चलते उरावर. नाही लागत म्हणते बरं, मग चलते उरावर. करू देत नाही मी, करू देत नाही मी माझी दुःखे रे कमरा. करू देत नाही मी, करू देत नाही मी माझी दुःखे रे कमरा. करू देत नाही मी, करू देत नाही मी माझी दुःखे रे कमरा. करू देत नाही मी, करू देत नाही मी माझी दुःखे रे कमरा. अरे म्हणून म्हणायचं, मैं पागल नहीं हूँ यार, मुझे पागल बनाया गया. अमीरों को और अमीर गरीब को गुलाम बनाया गया. इसलिए गरीबी अपराधों को जन्म देती है, क्योंकि ईमानदारी को फरेबी का इनाम मिल गया. तो कौन जीना चाहेगा ऐसी व्यवस्था में यारो, जहाँ मरने के बाद भारत रत्न दिया गया. काश देश पे मर मिटने वाले आज जिंदा होते, तो मरते मरते हंसकर यही कहकर जाते, अरे जीना हो या मरना यारो इस वतन के वास्ते. यहाँ तो बेईमानों की कीमत आसमान छू रही, और हमने अपने वीरों को खो दिया बहुत सस्ते सस्ते, बहुत सस्ते सस्ते, बहुत सस्ते सस्ते. तुम्हाला सांगतो